विचार करा, आपण सकाळी चहा बनवायला घेतलाय आणि अचानक लक्षात येतं की घरात दूधच नाहीये. हो, आणि पूर्वी अशा वेळी आपण गॅस बंद करून चप्पला घालून खाली दुकानात धावत जायचो. अगदी तेच. पण आता आपण फक्त मोबाईल काढतो, 2 बटण दाबतो आणि आणि पाणी उकळेपर्यंत दूध दानात हजर असतं. हां, हे आपल्या सर्वांच्याच दैनंदिन जीवनात आता इतकं रुळलंय की यात काही विशेष वाटत नाही. बरोबर. पण खरं तर या 10 मिनिटांच्या सवयीने भारताच्या एका प्रचंड मोठ्या उद्योगाचा म्हणजे FMCG क्षेत्राचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकलाय. नक्कीच. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच मोठ्या आणि धोरणात्मक बदलाचा वेध घेणार आहोत. आपल्या या चर्चेचा आधार असणार आहेत नुकतेच आलेले काही विस्तृत अहवाल आणि 2026चे ताजे मार्केट अपडेट्स. होय, आणि यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे. बरोबर. आपलं आजचं उद्दिष्ट हे समजून घेणं आहे की केवळ जीवनावश्यक वस्तू पुरवणारं हे क्षेत्र आता अचानक ॲस्पिरेशनल म्हणजे महत्वाकांक्षी आणि पूर्णपणे डिजिटल फर्स्ट कसं बनलं आहे. अगदी बरोबर. अगदी बरोबर. सुरुवात करण्यासाठी मी एक आकडा सांगतो जो वाचून मला खरंच धक्का बसला. 2027 पर्यंत हे मार्केट तब्बल $615 अब्ज पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बाप रे, हा आकडा खरंच खूप मोठा आहे. हो ना, पण त्याहूनही रंजक आकडेवारी नुकत्याच आलेल्या Q2 FY26च्या अपडेटमध्ये आहे. ती कोणती? या क्षेत्रात मूल्य म्हणजेच व्हॅल्यूमध्ये 12.9% वाढ झाली आहे, तर आकारमान म्हणजेच व्हॉल्यूममध्ये फक्त 5.4% वाढ झाली आहे. अच्छा. म्हणजे हे दोन आकडे असे वेगवेगळे का पळत आहेत? यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हाच या संपूर्ण अहवालाचा गाभा आहे. हां, जेव्हा आपण म्हणतो की व्हॅल्यू जवळजवळ 13% वाढली आणि व्हॉल्यूम फक्त 5% वाढला, तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो की लोक अचानक दुप्पट बिस्किटे किंवा दुप्पट शॅम्पू वापरू लागलेले नाहीयेत. बरोबर. वस्तूंची संख्या मर्यादितच आहे. अगदी. वस्तूंची संख्या किंवा आकारमान मर्यादितच वाढतंय, पण लोक आता महागड्या किंवा प्रीमियम वस्तू जास्त खरेदी करत आहेत. म्हणजे साध्या साबणाऐवजी थेट बॉडी वॉश किंवा साध्या चहाऐवजी ग्रीन टी सारख्या वस्तू. हो, अगदी तसंच. आणि हा जो फरक आहे तो केवळ कंपन्यांचा वाढता नफा दाखवत नाही, तर भारतातील सामान्य माणसाची बदलती मानसिकता दाखवतो. मानसिकता बदलतीये. होय, आपण आता फक्त गरज म्हणून वस्तू विकत घेत नाही आहोत, तर आपली जीवनशैली सुधारण्यासाठी खरेदी करतोय. हा एक अत्यंत मोठा आर्थिक आणि मानसिक बदल आहे. हे खूपच रंजक आहे. पण हा बदल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यमही आता पूर्णपणे बदललं असेल ना? नक्कीच बदललंय. कारण अहवालातील सर्वात मोठी आणि धोरणात्मक माहिती क्विक कॉमर्सबद्दल आहे. पूर्वी आपण ऑनलाईन किराणा मागवताना 2-2 दिवस वाट पाहत होतो. आता ग्रॉसरीच्या एकूण ऑर्डर्सपैकी तब्बल 70 ते 75% वाटा फक्त क्विक कॉमर्सचा आहे. हो, म्हणजे 10 ते 15 मिनिटात डिलिव्हरी देणाऱ्या ॲप्सचा. बरोबर. आणि हे क्षेत्र दरवर्षी 70 ते 80% प्रचंड वेगाने वाढत आहे. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे FMCG कंपन्यांच्या विक्रीत क्विक कॉमर्सच्या माध्यमातून 50 ते 100% इतकी वाढ झाली आहे. 2026च्या ताजा अपडेटनुसार शहरी भागात तर विकास आणि विक्रीचं मुख्य माध्यम हे क्विक कॉमर्सच बनलंय. मला प्रश्न पडतो की हे सगळे इतक्या वेगाने कसं काय घडतंय? हे घडण्यामागे खरं तर एक खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणजे पायाभूत सुविधांचा आणि सवयींचा बदल आहे. अच्छा. आपण वर्षानुवर्ष स्थानिक किराणा दुकानांवर अवलंबून असलेली व्यवस्था पाहिली आहे, पण आता ग्राहक ओमनी चॅनलकडे वळले आहेत. थांबवतो थोडं. पण हे ओमनी चॅनल नक्की काय असतं? सोप्या भाषेत कसं सांगता येईल? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रँड आता सगळीकडे एकाच वेळी उपलब्ध असणे. म्हणजे कसं? म्हणजे बघा, समजा एखाद्या ग्राहकाला नवीन कॉफी ट्राय करायची आहे, तो ती कॉफी दुकानात जाऊनही पाहू शकतो, त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवरूनही मागवू शकतो, किंवा अचानक संध्याकाळी कॉफी प्यायची इच्छा झाली तर क्विक कॉमर्स ॲपवरून 10 मिनिटातही मागवू शकतो. ग्राहकाला जिथून जशी आणि जेव्हा खरेदी करायची आहे तिथे तो ब्रँड हजर असतो. म्हणजे ग्राहकाच्या सोयीनुसार सगळं काही उपलब्ध आहे. अगदी. आणि आकडेवारी पाहिली तर 2022 ते 2024 या दरम्यान कॉमर्स $123 अब्ज वर पोचलं आहे. बापरे. आणि 2030 पर्यंत ते $300 अब्ज वर जाईल असा अंदाज आहे. सोबतच 2026 पर्यंत डिजिटल व्यवहारांचा आकडा $1 ट्रिलियन वर पोचण्याची अपेक्षा आहे. म्हणजे लोकांच्या हातात स्मार्टफोन आहे, इंटरनेटचा वेग उत्तम आहे आणि खिशात डिजिटल पेमेंटची सोय आहे. होय, आणि म्हणूनच ही क्विक कॉमर्सची क्रांती केवळ एक ट्रेंड न राहता ती एक नवीन इकोसिस्टम बनली आहे. चला तर मग हे समजून घेऊया की या इकोसिस्टममुळे कंपन्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत काय आमूलाग्र बदल झाला असेल. खूप मोठा बदल झालाय. कारण अहवालात एक खूपच रंजक मुद्दा मांडलाय.
पूर्वी या कंपन्यांसाठी सर्वात मोठं आव्हान आणि यशाचे गमक हे वितरण किंवा डिस्ट्रीब्युशन असायचे. बरोबर. ज्याचा माल शेवटच्या गावापर्यंत पोचला तो ब्रँड जिंकला. अगदी. म्हणजे ट्रक, गोदामं आणि सेल्समन यावर सगळा खेळ असायचा. पण आता तसे राहिलेले नाही. आता कंपन्यांसाठी केवळ वितरण महत्वाचे राहिलेले नसून डेटा जास्त महत्वाचा झाला आहे. होय. म्हणजे डिस्ट्रीब्युशनचा फायदा आता डेटाच्या फायद्यात बदललाय असं म्हणता येईल का? 100%. पूर्वी कंपन्यांना हे महिना अखेरीच समजायचं की अमुक एका शहरात आपला साबण जास्त विकला गेला. पण तो कोणी विकत घेतला, कोणत्या वयोगटातील माणसाने घेतला, हे कधीच कळत नव्हतं. बरोबर आहे. आता क्विक कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्समुळे त्यांच्याकडे रिअल टाइम डेटा आहे. कोणता ग्राहक कोणत्या वेळी कोणती वस्तू मागवतोय हे त्यांना क्षणाक्षणाला समजतं. म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा ट्रॅक आहे. अगदी. समजा एखाद्या विशिष्ट पिनकोडमध्ये संध्याकाळी 6 वाजता प्रोटीन स्नॅक्सची मागणी अचानक वाढते. हे अल्गोरिथमला लगेच समजतं. आणि मग कंपनी आपला सप्लाय चेन किंवा पुरवठा त्याच पद्धतीने वळवू शकते. हा डेटा म्हणजे आता या कंपन्यांसाठी सोन्याची खाण आहे. पण इथे मला एक मोठा विरोधाभास वाटतोय. आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली ती बहुतांश शहरी भागाभोवती फिरतीये. क्विक कॉमर्स आणि 10 मिनिटात डिलिव्हरी. हो. पण अहवालातील आकडेवारी सांगते की आज घडीला एकूण महसुलात शहरी भागाचा वाटा 62%, तर ग्रामीण भागाचा वाटा 38%. बरोबर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागाची वाढ शहरी भागापेक्षा खूप वेगाने होत आहे. होय. जर क्विक कॉमर्सचा वेग शहरात जास्त आहे तर मग ग्रामीण भारत या वाढीत शहरांना कसा काय मागे टाकतोय? हा खूपच चांगला आणि कळीचा मुद्दा आहे. इथेच आपल्याला कनेक्टिव्हिटीची ताकद समजते. अच्छा. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडले तर भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या 2024 मध्येच सुमारे 886 दशलक्ष इतकी होती. म्हणजे जवळजवळ 90 कोटी लोक. हो. आता होतंय काय की ग्रामीण भागातील तरुण तरुणी त्याच इंस्टाग्राम रील्स किंवा त्याच यूट्यूब व्हिडिओज बघत आहेत जे मुंबई पुण्यासारख्या शहरांमधील लोक बघतायत. त्यामुळे माहितीचा प्रवाह सगळीकडे सारखाच आहे. अगदी. त्यामुळे त्यांच्या आकांक्षा किंवा ॲस्पिरेशन्स अगदी सारख्याच आहेत. उदाहरणेच द्यायची झाली तर हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या महाकाय कंपनीचा 35 ते 40% महसूल आज ग्रामीण भारतातून येतो. बापरे. आणि डाबरचा तर तब्बल 45 ते 50% महसूल ग्रामीण भागातून मिळतो. म्हणजे शहरात जो प्रीमियम ट्रेंड आहे तोच आता थेट ग्रामीण भागात पोचलाय असं म्हणायचंय का? अगदी तसंच. आणि त्यासाठी आकडेवारीही आहे. अहवालानुसार ग्रामीण भागात प्रीमियम खर्चात 11% वेगाने वाढ होत आहे. हे खरंच अनपेक्षित आहे. हो ना. पूर्वी असा समज होता की ग्रामीण भागात फक्त स्वस्थ, छोट्या पॅकेटमधल्या किंवा सवलतीतल्या वस्तूच विकल्या जातात. पण आता तसे राहिलेले नाहीत. लोक आता चांगल्या दर्जाच्या ब्रँडेड आणि प्रीमियम वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करत आहेत. बरोबर. 2026च्या संदर्भात बोलायचं झाले तर पूर्वी हा प्रवास व्हॉल्यूम ग्रोथकडून सुरू झाला होता. तिथून तो व्हॅल्यू ग्रोथकडे गेला आणि आता तो थेट प्रीमियम ग्रोथकडे वळला आहे. म्हणजेच लोकांची क्रयशक्ती वाढलीय. अगदी. वाढते उत्पन्न, रस्त्यांची सुधारलेली जोडणी आणि डिजिटल पोहोच यामुळे ग्रामीण भागात एक दुहेरी इंजिन असलेली मागणी निर्माण झाली आहे. दुहेरी इंजिन? हो. एक इंजिन आहे वाढत्या उत्पन्नाचं आणि दुसरं इंजिन आहे डिजिटल एक्सपोजरचं. दुहेरी इंजिन असलेली मागणी ही संकल्पना खरोखरच या बदलाचं अचूक वर्णन करते. आता या वाढत्या मागणीतून लोक नक्की विकत काय घेत आहेत याकडे वळूया. नक्कीच. अहवालानुसार या क्षेत्रात प्रामुख्याने 3 मोठे विभाग आहेत आणि त्यांच्या वाढीचे ट्रेंड्स खूपच रंजक आहेत. हो, ते कोणते? पहिला आणि साहजिकच सर्वात मोठा विभाग म्हणजे अन्न आणि पेय म्हणजे फूड अँड बेव्हरेज. दुसरा वेगाने वाढणारा विभाग आहे पर्सनल केअर आणि ब्युटी, जो आता $16.8 अब्ज ची बाजारपेठ बनला आहे आणि त्यात 11% वाढ अपेक्षित आहे. बापरे, हा आकडाही मोठा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा विभाग आहे हाऊसहोल्ड आणि हेल्थ केअर. कोविडनंतर आरोग्याबाबत जागरूकता इतकी प्रचंड वाढली आहे की हेल्थ टेक क्षेत्र 2033 पर्यंत $50 अब्ज वर जाण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. हे आकडे पाहता लोकांच्या सवयी मुळातून बदलत आहेत असं दिसतंय. नक्कीच. या तिन्ही विभागांमध्ये ग्राहकांच्या सवयी कशा बदलत आहेत हे 2026च्या नवीन ट्रेंड्समधून स्पष्ट होतं, विशेषतः अन्नाच्या बाबतीत. हो, आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाला कुठेतरी ओळखीचं वाटेल. कसं काय? आजकाल बाजारात प्रोटीन स्नॅक्स, प्लांट बेस्ड फूड आणि फंक्शनल ड्रिंक्सची मागणी प्रचंड वाढली आहे. हो, हे आपण पाहतोय. पूर्वी दुकानात गेल्यावर लोक फक्त आकर्षक पॅकेजिंग किंवा चव बघून स्नॅक्स विकत घ्यायचे. पण आता मात्र पाकिटाच्या मागे वळून त्यात किती ग्राम प्रोटीन आहे, किती कॅलरीज आहेत हे तपासलं जातं. अगदी बरोबर.
आणि हा बदल प्रामुख्याने आजच्या युवा पिढीमुळे, ज्याला आपण जेन झेड म्हणतो, त्यांच्यामुळे होत आहे. त्यांना फक्त भूक भागवणारे पदार्थ नकोत, तर आरोग्यासाठी फायदेशीर आणि पर्यावरणाला पोषक असे अन्न हवे आहे. आणि ग्राहकांच्या या बदलत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जुन्या पद्धती चालणार नाहीत, ही कंपन्यांच्याही लक्षात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या धोरणांमध्ये किंवा रणनीतीमध्ये प्रचंड मोठे बदल होत आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे D2C, म्हणजेच डायरेक्ट टू कन्झ्युमर मॉडेलचा वाढता वापर. D2C मॉडेल म्हणजे मध्ये कोणताही मध्यस्थ न ठेवता कंपनीने थेट ग्राहकाला वस्तू विकणे. बरोबर. होय, जसं एखाद्या ब्रँडची जाहिरात सोशल मीडियावर पाहणे आणि तिथेच क्लिक करून थेट त्यांच्या वेबसाईटवरून वस्तू मागवणे. अगदी बरोबर. आणि हे D2C मार्केट 2024 मध्येच $80 अब्ज पुढे गेले होते. 2025 पर्यंत ते $100 अब्ज वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मॉडेलमुळे नवीन ब्रँड्सना बाजारात शिरकाव करणं खूप सोपे झाले आहे. म्हणजे त्यांना दुकाने थाटण्याची गरज नाहीये. अगदी. त्यांना आता देशभरात दुकाने थाटण्याची किंवा मोठ्या वितरकांची गरज राहिलेली नाही. एवढेच नाही, तर या सगळ्यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. हो, अहवालात AIच्या वापराबद्दल जो भाग आहे तो खरोखरच भविष्यवेधी वाटतो. AIचा वापर आता केवळ नवीन वस्तू शोधण्यासाठी किंवा संशोधनापुरता मर्यादित राहिलेला नाही. वस्तूंची किंमत काय ठेवायची, नवीन उत्पादने बाजारात कधी आणि कशी आणायची आणि सप्लाय चेन कशी सुधारायची, यासाठी AI निर्णय घेत आहे. बरोबर. म्हणजे कोणत्या गोदामात किती माल ठेवायचा, इथपासून ते एखाद्या विशिष्ट सणादिवशी कोणत्या वस्तूवर किती सूट द्यायची, या सर्व गोष्टी आता AIद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत. तंत्रज्ञानासोबतच आणखी एक मोठा व्यावसायिक ट्रेंड यातून समोर येतोय, तो म्हणजे प्रायव्हेट लेबल्सची वाढ. प्रायव्हेट लेबल्स म्हणजे स्वतःचे ब्रँड्स. होय. रिलायन्स, टाटा आणि Amazon सारख्या मोठ्या रिटेल आणि ई-कॉमर्स कंपन्या आता फक्त दुसऱ्यांचे ब्रँड्स विकत नाहीत, तर ते त्यांचे स्वतःचे ब्रँड्स बाजारात आणत आहेत. अच्छा. याचा थेट फटका पारंपरिक मोठ्या ब्रँड्सना बसतोय. आणि दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशभरात ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ब्रँड्सपेक्षा आता स्थानिक आणि प्रादेशिक ब्रँड्स जास्त वेगाने प्रगती करत आहेत. म्हणजे लोकल ब्रँड्स जास्त विकले जात आहेत. हो, कारण स्थानिक ब्रँड्स त्या भागातील लोकांची चव आणि पसंती अधिक चांगल्या प्रकारे जाणतात आणि ते अत्यंत वेगाने नवीन उत्पादने बाजारात आणू शकतात. आणि या सगळ्या व्यावसायिक स्पर्धेत पर्यावरणाचा मुद्दाही कुठे मागे राहिलेला नाहीये. तो तर खूप महत्वाचा आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे कंपन्या आता नेट झिरो कार्बन उत्सर्जन आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासारख्या शाश्वततेच्या उपाययोजना गांभीर्याने राबवत आहेत. बरोबर. पोचवत असेल तर ग्राहक सहजपणे दुसऱ्या ब्रँडकडे वळतात. हे सर्व बदल एकाच दिशेने निर्देश करतात की हे क्षेत्र आता फक्त वस्तूंची निर्मिती आणि विक्री करण्यापुरते उरलेले नाहीये. ते आता एक अत्यंत प्रगत, डेकाचालित आणि तंत्रज्ञान आधारित उद्योग बनले आहे. हे सगळं ऐकायला खूपच थक्क करणार आहे, पण तर या सर्वांचा अर्थ काय आहे? म्हणजे जर आपण या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला, हे नवीन तंत्रज्ञान, वाढता ग्रामीण खप, क्विक कॉमर्स, तर या सर्वांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय? सरकार या सर्व बदलांकडे कसे पाहत आहे? हा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. सरकार आता या क्षेत्राकडे केवळ साबण, पावडर आणि बिस्किटे विकणारे उपभोग्य वस्तूंचे क्षेत्र म्हणून पाहत नाहीये. मग कसा दृष्टिकोन आहे सरकारचा? सरकारचा दृष्टिकोन आता याला एक जागतिक स्तरावरील मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपोर्ट हब म्हणजे उत्पादन आणि निर्यात केंद्र बनवण्याचा आहे आणि यासाठी ठोस पावलं उचलली गेली आहेत. जसं की ती PLI योजना, ज्याचा उल्लेख अहवालात वारंवार आला आहे. होय, PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना. सोप्या भाषेत सांगायचे तर जितके जास्त उत्पादन भारतात करेल तितकी जास्त आर्थिक सवलत किंवा प्रोत्साहन सरकार त्यांना देईल. अच्छा. फूड प्रोसेसिंग क्षेत्रासाठी सरकारने तब्बल 10,900 कोटी रुपयांची PLI योजना आणली. या एका योजनेचा परिणाम असा झाला की यातून 3.4 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आणि तब्बल 3.8 लाख कोटी रुपयांची विक्री झाली. हे आकडे खरोखरच प्रचंड आहेत. आणि फक्त देशांतर्गत उत्पादनच नाही, तर परकीय गुंतवणुकीचे आकडेही अहवालात लक्षवेधी आहेत. होय. फूड प्रोसेसिंग आणि सिंगल ब्रँड रिटेलमध्ये आता 100% थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजे FDIला परवानगी देण्यात आली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे 2000 सालापासून आतापर्यंत या क्षेत्रात $13.5 अब्ज गुंतवणूक आली आहे. म्हणजे जागतिक कंपन्यांनाही भारतातील या वाढत्या मागणीवर आणि सरकारी धोरणांवर पूर्ण विश्वास आहे. नक्कीच.
आणि या वाढीची मुख्य कारणे पाहिली तर ती खूप भक्कम आणि शाश्वत आहेत. जसं की लोकांचे स्थिरपणे वाढणारे दरडोई उत्पन्न, आर्थिक वर्ष 25 मधील आपल्या सुमारे 6.5% मजबूत जीडीपी वाढीचा दर आणि सुपरमार्केट्स तसेच ऑनलाईन चॅनलचा वेगवान विस्तार. बरोबर. ही सर्व कारणे या क्षेत्राला एक भक्कम पाया देत आहेत. तरीही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कोणती? एवढे सगळे असूनही देशातील अनेक टियर 3 शहरे आणि दुर्गम भागांमध्ये अजूनही या आधुनिक वस्तू आणि सेवा पूर्ण क्षमतेने पोहोचलेल्या नाहीयेत. याचाच अर्थ असा की आपण आत्ता जी $615 अब्ज चर्चा करत आहोत तो तर फक्त एक टप्पा आहे. भविष्यात या वाढीसाठी अजूनही प्रचंड मोठा वाव किंवा रनवे शिल्लक आहे. बरोबर. आपण आता आजच्या या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. जर या संपूर्ण माहितीचा एक सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारतीय FMCG क्षेत्र आता एका ऐतिहासिक वळणावर आहे. अगदी. ते आता गरजेच्या वस्तूंची पूर्तता या टप्प्यातून बाहेर पडून एका महत्वाकांक्षी टप्प्यात प्रवेश करत आहे. लोकांचे वाढते उत्पन्न, झपाट्याने विस्तारणारे क्विक कॉमर्स, ग्रामीण भागाची प्रगती आणि सरकारचा भक्कम पाठिंबा यामुळे हा बदल शक्य होत आहे. आणि ऐकणाऱ्यांसाठी दैनंदिन जीवनात याचा खूप मोठा अर्थ दडलेला आहे. तो कसा? आपण जेव्हा दुकानातून किंवा ॲपवरून एखादी साधी वस्तू खरेदी करतो, मग ते दुधाचे पाकिट असो किंवा एखाद्या नवीन सौंदर्य प्रसाधन असो, त्या एका साध्या खरेदीच्या मागे केवढा मोठा डेटा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, जागतिक दर्जाची पुरवठा साखळी आणि अनेक धोरणांचा मेळ असतो याची आता नक्कीच जाणीव झाली असेल. होय. आणि याच जाणीवेतून एक नवीन दृष्टी मिळते की आपला समाज आणि आपली अर्थव्यवस्था डिजिटल युगात कशी आकार घेत आहे. अगदी खरंय. ग्राहकांची प्रत्येक लहान मोठी पसंती कशी अचूक टिपली जात आहे आणि त्यानुसार संपूर्ण बाजारपेठ कशी स्वतःला बदलत आहे हे पाहणं खरोखरच अभूतपूर्व आहे. नक्कीच. आपण आज संपूर्ण चर्चेत क्विक कॉमर्सचा वेग आणि AI द्वारे ग्राहकांची मागणी कशी अचूकपणे ओळखली जाते हे सविस्तर पाहिले. पण या सत्राचा शेवट करताना मला एक वेगळा विचार मांडायचा आहे ज्यावर सर्वांनी विचार करायला हवा. अच्छा. जरा विचार करा, आज तंत्रज्ञान एवढं प्रगत झालंय की ग्राहकाने ऑर्डर देण्याआधीच त्या पूर्ण परिसराला, त्या विशिष्ट इमारतीला कोणत्या वस्तूंची गरज लागणार आहे हे अल्गोरिथम्सना अचूक माहीत असतं. हो, हे तर आहे. आणि 10 मिनिटात ती वस्तू दारात हजर असते. पण या अफाट वेगाच्या शर्यतीत वर्षानुवर्षे आपल्या ओळखीच्या असलेल्या, आपल्या घरची आवडीनिवडी जाणणाऱ्या आणि सुखदुःखात सहभागी होणाऱ्या त्या स्थानिक किराणा दुकानांचं अस्तित्वाचे पुढे काय होईल? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाचा या अचूकतेत आणि वेगात त्या जुन्या दुकानांतून निर्माण होणाऱ्या सामाजिक बांधिलकीचे आणि मानवी ओलाव्याचं भविष्य काय असेल यावर नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.